राधे राधे. तर परवा कपाट ठेवलेलं रात्री आणि कालचं हे दृश्य. सगळे कपडे खाली होते, तुम्ही बघितलेच. आणि मग त्याच्यानंतर फरशी वगैरे क्लीन करायची होती, झाडझूड बाकी होती. तर हे सगळे साड्या वगैरेंचे गाठोडे बांधलेले बेडवर ठेवलेले. आणि मग म्हटलं चला आता घर वगैरे तर मी झाडून पुसलं गेलं होतं. तर मग म्हटलं चला आता कपाट तरी सेट करून द्यावं एकदाचं, म्हणजे हा पसारा मिटेल बेडवर परत परत ठेवण्यापेक्षा. तर आता हेच काम करायचं होतं आणि हेच काम करून घरातले देखील पूर्ण काम झाले होते. आणि याला बराच वेळ लागला होता मला, कारण की स्वयंपाक वगैरे, कपडे वगैरे धुणं, सगळ्याच गोष्टी असतात आपल्या घरातल्या. तर मग आता मी लागली कपडे. आता मी साड्या ज्या थोड्या बाजूला इकडं टाकते ना, तर ज्या घड्या होत्या आधीच्याच त्या थोड्याशा बाजूला ठेवत होती, जेणेकरून थोड्याफार व्यवस्थित करून मी तसेच्या तसंच ठेवणार होती. आणि म्हणजे सेट लवकर करता येतील आणि जास्त वेळ जाणार नाही. आणि घड्या मोडलेल्या थोड्या बाजूला ठेवत होती. तर म्हटलं चला पेपर टाकून देऊ. आणि मग आधी तर असंच ठेवले होत्या मी साडी, आणि पण मग नंतर प्लॅन चेंज केला. म्हटलं नको, आधी पेपर वगैरे अंथरू आणि मग साडी ठेवू, असा मी प्लॅन केलेला. आणि याचा फायनल लुक जो आहे कपाटाचा, तो तुमच्याबरोबर कसं कपडे वगैरे ठेवले हे तुमच्यावर शेअर करेल. एवढे काही खास ठेवले नव्हते, पण बऱ्यापैकी ठेवले होते. म्हटलं आता कंटाळा खूप आला होता खरं तर. आणि त्याच्यानंतर असं करत 1:30-2 वाजले. आणि त्याच्यानंतर सायंकाळी मग इथं चटणी केली होती खोबऱ्याची, आणि मग बटाट्याची चटणी त्याच्याबरोबर, आणि डोसे केले होते रात्रीच्या जेवणात. असा माझा दिवस कालचा गेलेला. आणि खरं तर माझ्या घरी इडलीपेक्षा डोसा हा जास्त आवडतो, म्हणून डोसेच बनवते मी. आणि गरम गरम सगळं. आणि रात्री बालकृष्णाला झोपवताना माझी मोठी मुलगी गाणं बोलते. नजर